कोण रे? आता माझा अर्धा प्रवास कंप्लीट झाला. ऑलमोस्ट मी 100 किलोमीटर रनिंग कव्हर केले. पाठीमागच्या साईडला आता जो पहिला टोल आहे तो पहिला टोल आलेला आहे. त्या अशा छोट्या मोठ्या जर गोष्टी असतात ज्याच्यामध्ये प्रेम थोडंसं वाढतं किंवा टिकून राहतं. भांडणं तर काय कंटिन्युअसली चालत असतात. रात्रीचे जवळजवळ 8 वाजलेत आणि आपला आजचा ब्लॉग आता स्टार्ट झालाय. आणि मी एवढं खुश याच्यासाठी कारण माझ्याकडे एक सरप्राईज आहे. ते सरप्राईज सांगण्याची तुम्हाला एक त्याची बेसिक तयारी मी दाखवून देतो. मी आता एका खास ठिकाणी चाललोय आणि मी ही एक पॅन्ट, हा व्हाईट शर्ट आणि जायच्या आधी हे फेसवॉश आहे माझं, हे वालं परफ्यूम आणि ही वाली सनस्क्रीन, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात. आणि ह्या सगळ्या घेऊन मी आता एक गोष्ट दाखवायची राहिली, हे वालं कुंकू जे मी इथं लावतो ते. सो ह्या सगळ्या गोष्टींची मला नीड असते, तो मी त्या सगळ्या कलेक्ट करून घेतल्यात. आता ह्यावाल्या पिशवीमध्ये भरायच्यात. त्याच्यानंतर आपण चाललोय 350 किलोमीटर लांब. म्हणजे मी तुझ्या माहेरी गेली, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितले. सो 2-3 दिवस झाले आता ती गेलेली आहे. प्लॅन असा होता की 1-2-3 दिवस ते राहणार आणि त्याच्यानंतर ते इकडे येणार. पण तिकडे गावी काहीतरी कार्यक्रम वगैरे आहे. सो मग ते डायरेक्ट 27ला येणार आहे सगळी त्यांची फॅमिली. तर मी एवढे दिवस मग एकटा राहू शकत नाही. म्हणजे कसं ऍक्च्युली मग जेवण वगैरे दिवसभर कामावरून दमून आले की मग बाहेर खायचं, या सगळ्या गोष्टी म्हणजे माझी धावपळ होते. मग मलाही घरी करमत नव्हतं आणि उद्याचं माझं कामच एवढं काही प्लॅन नाही. मग मी असं ठरवलंय की तिला एक सरप्राईज द्यायचंय. आणि त्या सरप्राईज बद्दल मी तिला फक्त जस्ट सांगितलंय की उद्या तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि दिवसभर वाद घालून तिला शेवटी नाहीच माहित पडलं की आज सरप्राईज काय. सो आता तरी मला हे सगळी पॅकिंग करायची. पॅकिंग म्हणजे बेसिक आहे, ही तर माझी साईडवरती जायची बॅग आहे. बाकी सगळ्या ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये टाकायच्या. आणि ते कपडे जे आहेत ते इस्त्री पण करायचे राहिले. आता माझा मूड पण नाही आणि वेळ पण नाही एवढा, कारण 350 किलोमीटर मला कव्हर करायला कमीत कमी 7 ते 8 तास लागते. तशी मी 4 व्हीलर आहे माझ्याकडे, मी 4 व्हीलर घेऊन चाललोय. एवढं सगळं पॅकिंग करून घेतो. त्याच्यानंतर आपला 300 ते 350 किलोमीटरचा प्रवास चालू होणार आहे. आणि हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सध्या तरी मी ही पॅकिंग करून घेतो, त्याच्यानंतर आपण गाडीत भेटू. सगळं बॅग वगैरे सगळं घेऊन आलो मी. पाठीमागच्या याच्यामध्ये सगळं टाकून दिले. आणि ही आपली गाडी म्हणजे मित्राची गाडी आहे. सो आता जस्ट सोसायटीमध्ये आणि नाव आपला प्रवास चालू होतोय. चला, गणपती बाप्पा मोरया. सो घरून निघाल्यानंतर मला ट्रॅफिक लागलं आणि पुढे आल्यानंतर मला पाऊस लागला. आता तरी सगळा पाऊस वगैरे सगळा गायब झालाय. आणि नाव मी आता आहे तुळापूरमध्ये. आता तुळापूरची ओळख तुम्हाला मला सांगायची गरज नाही. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वगैरे आहे इथं. आता वेळ झाला, नाहीतर मी नेहमी इथे आल्यानंतर दर्शन वगैरे घेऊन जात असतो. पण आता भरपूर वेळ झालाय. आत्ता वाजले 9:48 झाले. 9:48 झाले आणि अजूनही मला भरपूर असा प्रवास करायचा आहे. पण एक्साइटमेंट आहे. उद्या सकाळी तिच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन काय असतील काय माहिती, कारण आज थोडासा तिचा चेहरा वगैरे पडलेला होता. म्हणजे कॉल वगैरे काय आमचं झालं नाही, पण जेव्हा चॅटवरती म्हणजे व्हॉट्सअपला मी मेसेज केला होता, म्हटलं काय करते काय नाही असं वगैरे विचारलं मी तिला. सो तिचा चेहरा थोडासा पडलेला होता आणि मला असं वाटलं की नाही, हिला आता सरप्राईज देणं खूप गरजेचं आहे. आणि हे तर अशा छोट्या मोठ्या जर गोष्टी असतात ज्याच्यामध्ये प्रेम थोडंसं वाढतं किंवा टिकून राहतं. भांडणं तर काय कंटिन्युअसली चालत असतात. आता सध्या जरा सिंगल रोडला आहे मी. आता इथून पुढे गेल्यानंतर मला मे बी थेऊरचा गणपती बाप्पा पण लागतील. पण तिथं पण दर्शन घेता येणार नाही, कारण एवढ्या रात्री कोण दर्शन घेणार. म्हणजे दर्शन घेणार म्हणजे ही वेळ नाही दर्शन घ्यायची, कारण लांबचा प्रवास आहे. तसं जेव्हा आपला ब्लॉग स्टार्ट झाला तेव्हा मी गणपती बाप्पाचं नाव घेतलं होतं. आणि ही माझी डेलीची सवय आहे. मी जेव्हा JCB वरती पण बसतो ना, तर डेली मी स्टेअरिंग वरती बसल्यानंतर आणि ज्यावेळेस मी JCB पुढे घेतो तेव्हा मी गणपती बाप्पा मोरया म्हणूनच काम स्टार्ट करतो. सो आता तरी हा सिंगल रोड जेव्हा संपेल त्याच्यानंतर मग आपल्याला थेऊर क्रॉस करायचं. थेऊर नंतर मग आय थिंक केसनंद वगैरे ही जी गावं आहेत ही क्रॉस केली की मग आपल्याला पुणे सोलापूर हायवे लागेल. त्याच्यानंतर मग आपल्याला स्ट्रेट टेंभुर्णीपर्यंत, कारण ऋतुजाचं जे गाव आहे ते बार्शी. सो मला सोलापूरमध्ये प्रॉपर एंटर नाही व्हायचं. सोलापूरच्या अलीकडून मला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. आता इथून तिथपर्यंत जायला मला किती वेळ लागतं काय माहिती, कारण मी जास्त घाई नाही करणार, निवांत जाणार आहे चिलमध्ये. कारण उद्याची जी एंट्री ना ती सकाळी 10 वाजता मारायची आहे. आता माझा अर्धा प्रवास कंप्लीट झाला. ऑलमोस्ट मी 100 किलोमीटर रनिंग कव्हर केले. पाठीमागच्या साईडला आता जो पहिला टोल आहे तो पहिला टोल आलेला आहे. सो फास्टॅग मध्ये रिचार्ज कमी होता, कारण ही वाली गाडी माझ्या मित्राची ती काय जास्त यूज करत नाही. सो मग त्याच्यामध्ये रिचार्ज मे बी कमी असू शकतो. मग आता त्यांना विचारलं की अजून किती टोल वगैरे लागणार आहेत. ते बोलले की 1 मिनिट दरवाजा लावतो.
ते बोलले की आता इथून हा वाला जो आहे हा पाटसचा टोल नाका आहे, पाटसच्या पुढे गेले की अजून एक टोल लागतो, हा वाला 100 आहे, सॉरी 95 आणि त्याच्या पुढचं 100. मग एवढा रिचार्ज कशाला मारायचा ना, मग मी 300 रुपये त्याच्यामध्ये फास्टॅगचा रिचार्ज जो आहे तो अपडेट केलाय. आता हा वाला टोल क्रॉस करायचा, त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास आपला चालू आहे. आता थोडंसं मी सेटिंगमध्ये जरा बोटं घालत होतो, मी ॲक्च्युली साऊंड सिस्टीममध्ये जरा अपडेट करत होतो. मस्तपैकी 90चे गाड्या वगैरे चालू आहेत आणि मोसम एवढा बेकार चालू आहे ना, म्हणजे थोडा मध्ये मध्ये पाऊस वगैरे लागतोय काही काही ठिकाणी, मग प्रॉपर सगळा रोड एकदम कोरडा आहे आणि काही ठिकाणी मध्येच पाऊस लागतोय. तर काचेवरती थोडंफार दिसत असेल. सो मस्तपैकी 90चे गाणे वगैरे लावले होते. आता ऋतुजाचा मला 10:30 पावणे 11 वाजता मेसेज आला होता काय करतोय म्हणून. तिला बोललो मी आता झोपायला चाललोय, मला झोप आली आहे. तिला ह्या गोष्टीची काहीच कल्पना नाही की मी येणार आहे किंवा सकाळी मग तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो तेवढ्या फक्त एक 5 मिनिटाची जी रिएक्शन आहे ती कॅप्चर करायला मी 350 किलोमीटर चाललोय. माझ्यासारखं येडा मीच असेल असं मला वाटायला लागले. आता हा पाटाचा टोल क्रॉस करतो, पुढचा एक टोल येईल आणि घरून येताना मी जेवण पण केलं नव्हतं. सो कुठंतरी जेवायला थांबलं पाहिजे कारण भूक पण भरपूर लागली आहे. आणि दुपारी आम्ही जेवायला फक्त बिर्याणी होती. काल पण बिर्याणी खाल्ली, त्याच्या आधी पण एक दिवस चिकन फ्राईड राईस खाल्लाय. 3 दिवस कंटिन्युअसली नॉनव्हेज आणि त्याच्यामध्ये राईस. जशी ऋतुजा गेली आहे ना फक्त राईसवरती, UP बिहार सारखं फक्त राईसच खाते. चला हा वाला टोल मी पटकन क्रॉस करतो, म्हणजे मग आपल्याला पुढचा प्रवास चालू करायला. त्यात भाई हा जो फास्टॅग आहे ना काचेवरती पण लावलेला नाही. सो आता हे असंच स्कॅन करायला लागेल. त्यांच्याकडे ती सिस्टीम असते कारण गाडी त्यात त्यांनी फिल्मिंग केलेली आहे. सो त्याच्यावरती झालं का स्कॅन? जस्ट आत्ता 300 मारलाय, आत्ता जस्ट 300 मारलाय मी बॅलन्स. घे नंबरवर घे, नंबरवर चेक करा बरं. नंबर सांगतो, घे नंबर. पाठीमागे नाही, मी पुढचा नंबर सांगा त्यांना. झाला ना, चला थँक्यू. ब्लॉग शूट करतोय काय नाही युट्यूबवर. त्यांना वाटलं मी त्यांचं काहीतरी आहे ना, म्हणजे असं काही लोक असतात ना की भाई टोलवरती काहीतरी वाद वगैरे घालायचा म्हणून मग शूटिंग वगैरे करतात. त्यांना वाटलं त्यांच्यापैकी मी एक काय, पण मी फक्त आपला कॉन्टेंट शूट करत होतो. त्यांना नंतर असं वाटायला नको बाबा यांनी काय शूट करून घेऊन गेला म्हणून. तर चला टोल तर क्रॉस झाला आणि ते बोलले होते की मला लगेच अपडेट होईल, म्हणजे फास्टॅग रिचार्ज केला ना 1-2 मिनिटामध्ये लगेच अपडेट होईल बॅलन्स म्हणून. तसं काही झालंच नाही. पण तो बिचारा जरा चांगला होता, जरा मला असं वाटतं बांधील की फॅमिलीमधला असेल. त्याने बिचाराने मग ते नंबरवरती स्कॅन केलं आणि आपलं काम होऊन गेलं. मागच्या वेळी आहे ना आम्ही लास्ट टाइम ऋतुजाच्या भावाचं लग्न होतं, म्हणजे ह्या इथं हॉटेल स्वागत म्हणून आहे, इथंच. सो आम्ही इथं नाश्ता करायला थांबलो होतो आणि नाश्ता करायला थांबलो तिथं हीच गाडी होती, वेरनाच होती. पण ती वाली वेरनाच होती पण दुसऱ्या मित्राची गाडी होती. सो ती ऑटोमॅटिक गाडी होती आणि जुनंवाडं मॉडेल होतं. मी नाश्ता वगैरे करून आलो आणि गाडीमध्ये चावी ठेवली. परत स्टोरेजचा प्रॉब्लेम आला आणि मी जी बडबड तुम्हाला सांगत होतो ना, जो किस्सा मी सांगत होतो तो अर्धवट राहून गेला. सो किस्सा इथपर्यंत आला होता की गाडीची चावी आतमध्ये राहिली होती. मग दुसऱ्यांदा गाडीचा पुढचा वायफरचा एक प्रॉब्लेम होता. मग मी त्याला मेकॅनिक आलाय तर मग मी असं सहज त्याला बोललो की भावा मग ते जरा वायफरचा पण प्रॉब्लेम आहे, जरा तो पण सॉल्व्ह करून दे. तर त्या बिचाऱ्यांनी गाडीची चावी डायरेक्ट स्विचला लावली आणि बोनट वगैरे ओपन करून चेक काहीतरी करत होता तो. आणि परत बाहेरच्या साईडला गेलाय आणि दरवाजा बंद करून गेलाय. तर परत गाडीची चावी आतमध्येच राहिली. त्याच्यानंतर परत आम्हाला 2 तास लागले ती गाडीची चावी बाहेर काढायला आणि त्याच्यानंतर मग आम्ही ऋतुजाच्या भावाच्या लग्नाला गेलो. सो आता तरी मी हायवेला आहे आणि ड्रायव्हिंग करतोय आणि माझा झालाय गाणे ऐकायचा मूड. सो आपण आता हा जो व्लॉग आहे ना, हा व्लॉग मे बी मोठा होऊ शकतो, अराउंड एक 30-35 मिनिटं तरी. पण ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला आहे ना आवडणार आहे सगळ्या गोष्टी. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला एक गोष्ट मी आहे ना नोटीस केली कालच्या ब्लॉगमध्ये, की लोकांना माझी वर्किंग लाईफ बघण्यापेक्षा माझी पर्सनल लाईफ बघण्यामध्ये आहे ना खूप इंटरेस्ट आलाय. पण मी आहे ना, मी बांधली की फॅमिलीवाला आहे, मला माहिती आहे, मला लिमिटेशन्स माहिती आहे माझ्या. मी कुठपर्यंत माझ्या चांगल्या गोष्टी शेअर करतो हे मला बऱ्यापैकी माझं लिमिट माहिती आहे, की मी तुमच्यापर्यंत काय पोहोचवलं पाहिजे आणि तुम्हाला बघायला काय आवडणार आहे ते. बाकी ब्लॉगर सारखे नाही की मग फक्त व्ह्यूजसाठी किंवा चांगला रेव्हेन्यू भेटावा त्याच्यासाठी मी माझ्या फॅमिलीचा सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत नाही शेअर करणार. फक्त ज्या गोष्टी आनंदाच्या आहेत, ज्या गोष्टींमध्ये तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे
त्या गोष्टी मी तुम्हाला 100% दाखवणार. त्याच्या आधी तुम्हाला हे दाखवतो. आता जस्ट मी कुरकुमी MIDC मध्ये, आणि ही सगळी जी आहे ना ही केमिकलची कंपनी. मला कधी कधी विशेष वाटतं इथली लोक कशी राहत असतील. इथं आसपास आहे ना, आता इथून गाडीमध्ये गाडीचा AC ऑन आहे, सगळ्या काचा लॉक आहेत, तरी सुद्धा मला केमिकलचा वास येतो. इथले जे लोकल लोक आहेत हे कसं सर्वाइव्ह करत असतील त्यांना माहिती. सो आता तरी प्रवास चालू आहे. पुढे गेल्यानंतर मे बी मी झोपू शकतो, कारण आता 11:30 वाजलेत आणि मला सकाळी सगळे जागे झाल्यानंतर मग 10-10:30 वाजता. आणि त्यात आपला मी तो शर्ट वगैरे आणलाय ना, मी ब्लॉगची सुरुवात झाली तेव्हाच तुम्हाला दाखवलं होतं की त्या शर्टला इस्त्री वगैरे पण नाही. मग ते कुठेतरी आता ड्रायक्लीनचं वगैरे दुकान सापडून मग त्याच्यावरती इस्त्रीचा वगैरे जरा एक प्रयोग करायला लागेल. त्याच्याशिवाय मग सासरवाडीत जाणं योग्य नाही दिसणार, नाही का. आता 12:15 वाजलेत आणि मी जस्ट इंदापूरमध्ये एंटर करतोय. एक 500 मीटर वरती इंदापूरमध्ये आहे ना, आता ते नवीन काम झालेलं आहे. तो जरासा रोड वगैरे खराब असेल, पण आता इंदापूरमध्ये एंटर करतोय. आणि सगळ्यात महत्वाचा किस्सा म्हणजे आता श्रेयस दादानी एक स्टोरी टाकली होती आणि तो लातूरमध्ये शूट करतोय. सो मला असं वाटलं की बाबा ह्याला जस्ट आपण कॉल करावं, कुठं आहे, काय चाललंय वगैरे, असं माझ्या डोक्यात होतं. तर आईला हे वाला आता आम्ही लास्ट टाइम आलेलो तेव्हा इथून बाहेरून वरच्या साईडने जायला लागायचं, आता खालच्या साईडने आलो. कारण त्यावेळी फक्त ही जी मला वाटतं ह्या समोर इथं पूल आहे, त्या पुलाच्या खालून एकच साईड लेन चालू होती. आता ह्या दोन्ही पण लेन चालू झाले. तर तो आपला किस्सा सांगायचा राहिला की श्रेयस दादाला मी सहज कॉल केला की दादा काय करतोय, काय जेवण वगैरे केलं का. कारण तो 5 मिनिटापूर्वी त्यांनी स्टोरी टाकली होती 5 मिनिटापूर्वी. सो मी त्याला फोन केला, म्हटलं काय करतोय काय. आणि मी फक्त त्याला सांगितलं की मी असा प्लॅन आहे आणि मी चाललोय ऋतुजाला भेटायला, ते पण एवढ्या लांब. सो भाई तो माझ्यावरती चिडला म्हणजे एवढा चिडला की अरे तुला काय कळतं का, तुला काय अक्कल आहे का. थोड्या शिव्या पण दिल्या. शिव्या फक्त मी व्हिडिओत देत नाही, तसं आमचं मग शिव्या वाक्य पूर्ण होत नाही. कसं आहे, पुढे जाऊन भविष्यात जे येणारे माणसं आहेत किंवा मला नंतर रिग्रेट व्हायला नको त्या गोष्टीचा की भाई आपण हे काय कॉन्टेंट शूट केला किंवा आपण लोकांपर्यंत काय पोहोचवलं याचं मला वाईट वाटायला नको, म्हणून मी ते शिव्या वगैरे व्हिडिओमध्ये देत नाही. आणि असं कुणीच एवढं हे नाही की ऑफ कॅमेरा शिव्या देत नाही म्हणून, ठीक आहे. आणि श्रेयस दाला मी आहे ना पर्सनली माझा आहे ना श्रेयस दावरती लई जीव आहे. कारण मला माहित नाही आमचं काही रक्ताचं नातं नाही किंवा काही नाही. जर माझ्या फॅमिलीनंतर आणि माझ्या बायकोनंतर सगळ्या गोष्टींनंतर जर मला जर पर्सनली कोणी जर साथ दिली असेल किंवा मग जीव लावला असेल ना, तो फक्त श्रेयस दा आहे. कारण अशी पण वेळ होती माझ्यावरती की म्हणजे फायनान्शियल गोष्टी सोडून द्या, पण आपण असं म्हणतो ना की बाबा आता मला आहे ना मानसिक ताण खूप भरपूर आहे आणि त्या वेळेमध्ये कुणीतरी आपल्यासाठी उभं राहणं हे खूप गरजेचं असतं. त्यावेळी श्रेयस दा आहे ना माझ्यासाठी कायम नेहमी उभा राहिलेलं आहे. म्हणजे माझी ती फायनान्शियल कंडिशन असो, मेडिकल कंडिशन असो, इव्हन मला आत्ता तो बोलला अरे सुजित तो दुसऱ्याची गाडी घेऊन गेलाय, आपली गाडी घरी होती. म्हणजे आमची जी गोड म्हणजे श्रेयस दाची जी वेन्यू गाडी आहे तिचं आम्ही नाव टोपण नाव म्हणजे त्याला निकनेम दिलेलं आहे गोड. सो ती गाडी घरीच होती आणि मला माहिती नव्हतं की ती गाडी घरी आहे. कारण तो मला काल बोलला होता की अरे सुजित मी शूटला जाणार आहे लातूरला, तर मग मी त्याला काही बोललो नाही की बाबा मला गाडी वगैरे लागते. पण असं पण कधी कधी झालं की त्याला गाडी लागत असताना तो दुसऱ्याची गाडी घेऊन गेलाय किंवा तो कॅबने गेलाय, बसने गेलाय आणि मला त्याची स्वतःची गाडी दिली. म्हणजे मला एवढं सांगायचं की एक तरी तुमचा असा जीवाभावाचा मित्र कमा जो तुमच्या वाईट वेळेत चांगली वेळ आता येत चालली. त्याला माहिती आहे की आता याचं चांगलं म्हणजे कामाचे असेल बाकी सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी चालल्यात आता. पण एक वेळ अशी होती मागच्या 2 वर्षापूर्वी की मला असं पर्सनली असं वाटत होतं की नाही आता हे सगळं संपत चाललंय, आता भाई आपल्याला कोणच नाही वाचू शकत, म्हणजे डुबण्यापासून कोणीच नाही वाचू शकत. अशी पण वेळ आली होती. त्यावेळी सुद्धा श्रेयस दाने मला हात धरला आणि मला सगळ्या गोष्टी समजून सांगितलं की नाही सुजित हे असं नाही, फक्त खचून जाऊ नको एवढं सांगितलं होतं. आणि मी तेवढी एक गोष्ट त्याची ऐकली आणि नाव मी आता एवढं माझ्या चेहऱ्यावरती जे हसू आहे ना ते श्रेयस दामुळं, ऋतुजामुळं आणि बाकी सगळं तुमच्यामुळे. तुम्ही लोक मला बघता, प्रेम देता, त्याच्यामुळे मी इथपर्यंत आलोय. इथपर्यंत म्हणजे मी आता हा प्रवासाचा विषय नाही, आता मी इंदापूर क्रॉस करून आलोय आणि मी बराच वेळ झाले हॉटेल शोधतोय. आणि ही गोष्ट आता श्रेयस दानी जर ब्लॉग मध्ये बघितले ना तो इमोशनल होणार, काय भाई लोकांपर्यंत सांगतो असं तसं वाटेल त्याला. पण काय होतं एखाद्याचं जर चांगली वृत्ती असेल ना ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. मला तरी असं नेहमी फील होतं. म्हणजे एखादी चांगली बाजू असेल ना मी 100% लोकांपर्यंत पोहोचवेल, म्हणजे तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवेल. आता सपोज माझी एखादी चुकीची गोष्ट असेल तर मी किंवा श्रेयस दाची एखादी गोष्ट चुकत असेल तर मी पर्सनली त्याला सांगेन. पण जर त्याची काही चांगली गोष्ट असेल ना तर मी सगळ्या जगाला ओरडून सांगेल, असा माझा स्वभाव आहे.
तर आत्ता तरी मी इंदापूर बरंच पाठीमागे राहिले, एक 15-20 किलोमीटर पाठीमागे राहिले. नाव मला एवढी भूक लागली ना, 12:15 वाजून गेले. आणि मला एका माझा मित्र आहे स्वप्नील, त्याचं पण नाव निकनेम मी स्वप्नाली शिरवळकर ठेवले. ट्रक ड्रायव्हर आहे तो, आणि तो विजापूरमध्ये होता. सो त्याची गाडी जी आहे तो बिगोनमध्ये लोड करून, म्हणजे बिगोनचीच गाडी इथून लोड वगैरे करून जात असतं. तर मग मी त्याला विचारलं बाबा हॉटेल वगैरे आहे का, त्यांनी मला एक हॉटेल सजेस्ट केलं होतं. आणि मी एवढा हुशार आहे की त्याने मला लोकेशन पाठवलं. मी गाणे ऐकत होतो जोरसे, एवढं जोरात की व्हॉल्यूम पूर्ण फुल आहे. आता मग मला त्यांनी लोकेशन पाठवलं, मी पण त्याच्यावरती पण लक्ष दिलं नाही. ते लोकेशन जवळजवळ 12 ते 13 किलोमीटर पाठीमागे राहिलं. आणि मी पुढे आल्यानंतर त्याला कॉल केला की अरे स्वप्नील, मला तू लोकेशन पाठवलं नाही. त्यांनी लोकेशन पाठवलं आणि मी बघितलंच नाही, असं झालं. आता पुढे गेल्यानंतर एखादं हॉटेल भेटलं, सगळ्यात आधी जरा जेवण करून घेतो. मी आता पत्ता विचारायला थांबलो होतो एका ठिकाणी, हॉटेल गौरवला. ऍक्च्युली इंदापूर पासून थोडंसं पुढे आल्यानंतर मला भूक लागली होती, जेवायला थांबलो होतो. हेवाले जे आहे त्यांचं हॉटेल आहे, आणि हे आपले सबस्क्रायबर आहे, ह्यांचं हॉटेल आहे ना, त्यांचं हॉटेल आहे. आणि थोडंसं आता काहीतरी आमचं फुलकं वगैरे खायचं, जास्त काही खाणार नाही आता, कारण अजून अराउंड बार्शी किती किलोमीटर आहे इथून, 70 अराउंड अजून 70 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. सो लगेच अजून जर जास्त काही खाल्लं तर मग रात्रीचं झोप पण लागेल. तर दुपारी काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे मग थोडंफार ऍटलिस्ट पोटात काहीतरी गेलं पाहिजे म्हणून खायचं. तर जेवण वगैरे केले. आणि मला अजून एक किस्सा आठवला. आज मला काय झालं काय माहिती, मला भरपूर किस्से असे आठवतात, पण मी तुम्हाला तो पण सांगतो. मी जेव्हा नवीन व्लॉगिंग स्टार्ट केली, तर तेव्हा मला एक जण असंच बोललो होता, अरे काय हे JCB चालवायचं सोडून हे काय हे लफडे घालत बसलाय, म्हणजे काम धंदे सोडून हे सगळं काय करत बसलाय. आणि आत्ता मी रात्रीचं 1:30 वाजता या हॉटेलला जेवायला आलोय. मी 1:30 वाजता नाही, सॉरी 1 वाजलेत, 1 वाजता मी या हॉटेलला जेवायला आलोय. आणि मला इथं सबस्क्रायबर भेटलेत माझे. म्हणजे ह्या 1.5 वर्षात मी हे तरी कमवलंय की बाबा ऍटलिस्ट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात थोडं काय होईना खारी खोबऱ्याचा वाटा म्हणून तरी माझं नाव ओळखतात लोक. आता हा असा सेम किस्सा ऍज इट इज. आईच्या गावात व्लॉग शूट करायच्या नादामध्ये मी बसच्या पाठीमागे येत होतो. बसवाल्याने अचानक थांबवली आणि मला जायला जागा नाहीये. बसते लेट्स गो. हा बसली, चलो. तर काय विषय होता आपला की महाराष्ट्राचा ऍटलिस्ट थोड्या लोकांपर्यंत जरी मी पोहोचलोय, ह्या गोष्टी जरी अभिमान आहे. आता त्यांनी मला माझ्यासाठी दाल खिचडी, म्हणजे मी दाल खिचडी ऑर्डर केली होती, पण भूक नव्हती. सो ती पण मला संपली नाही. ते बोलत होते थोडी तरी खा, थोडा वेळ बसा. पण म्हणजे त्यांच्या प्रेमापोटी मी ऍटलिस्ट अर्धी तरी संपवली मी, नाही तर मला ती पण नसती संपली. सो आता त्यांनी चांगले होते ते मिळायला, त्यांचं नाव पण विचारायचं राहून गेलं. ठीक आहे, येताना जर मी ह्या रूटने आलो, कारण रस्ते मी दरवेळी चेंज करत असतो, मला कळत नाही, इकडच्या पट्ट्यात मी जास्त फिरलेलो नाही त्यामुळं. आणि लास्ट टाइम आम्हाला ह्या कॉर्नरला पण आपले एक सबस्क्रायबर भेटले होते, पण त्यांच्याशी आमचं एवढं खास बोलणं झालं नाही, कारण ऋतुजाने त्यांना ऍड्रेस विचारला. त्याच्यानंतर त्यांनी ऍड्रेस सांगितलं, मग आम्ही पुढचा प्रवास आमचा चालू झाला. असं आमच्यासोबत 2-3 वेळा झाले. मला असं पर्सनली कोणी भेटलं ना रात्री अपरात्री, मला खूप त्या गोष्टीचा आनंद वाटतो की बाबा आपल्याला साला रात्री 1-1:30 वाजता आपले सबस्क्रायबर भेटतात. सगळे बांधील गेले असतात रे. कारण आता त्यांनी म्हणजे जेव्हा प्रेम दिलं ना तिथे गेल्यानंतर, त्यांनी हॉटेलमध्ये गेले त्यांनी लगेच ओळखलं. कारण मी फक्त पत्ता विचारायला गेलो होतो. जेव्हा मला ते कळलं ना की आपले आपलं चॅनल वगैरे बघतात किंवा माझे ब्लॉग्स वगैरे बघतात, तेव्हा मी ठरवलं अरे भाई यांना मी फक्त पत्ता विचारायला आलोय, यांनी आपल्याला जरा इज्जत दिली. इज्जत अपेक्षित नाही मला, पण त्यांनी मला सांगितलं आम्ही तुमचे ब्लॉग बघतो वगैरे असं तसं. म्हणलं चला भाई आपल्यातलं कुणीतरी आहे, मग यांच्या हॉटेलला जेवण वगैरे करू. मस्तपैकी जेवण वगैरे केलं, कारण हलकी फुलकी भूक होती. मग जेवढं माझ्या पोटात बसलं तेवढं खाल्लं. त्याच्यानंतर माझा पुढचा प्रवास चालू झालाय. त्यांनी पत्ता पण व्यवस्थित सांगितलाय. आणि नाव इथून पुढे सिंगल रोड आहे. सो ह्याच्यानंतर आपण सिद्धा आपल्या डेस्टिनेशन वरती गेल्यानंतर भेटणार आहे. तोपर्यंत मी ड्रायव्हिंग वगैरे व्यवस्थित मन लावून करतो. सगळ्यात आधी टाइम बघा किती झालाय, 2:16 झालेत. आणि मी आत्ता जस्ट 2 मिनिटापूर्वी बार्शीमध्ये एंटर झालो. इथं एक नाव पण दिसतंय बार्शीचं, हे काय बार्शीमध्ये एंटर झालोय मी. पण आता सीन असा आहे, रात्रीच्या 2 वाजता आता मी राहणार कुठं. मला असं वाटलं होतं की 1-4-5 वाजतील, पण काय माहिती यार मी क्या जादू रहता है, एवढं पटापट कसं आलो मलाच काही कळत नाही. आता मी असं डिसाईड केलंय, एक चांगला पेट्रोल पंप शोधायचा आणि गाडीमध्ये झोपायचं. आता तुम्हाला वाटेल गाडीमध्ये झोपणार कसा, ड्रायव्हर माणूस आहे कुठं पण झोपू शकतो, त्याचं काय एवढं विशेष नाही. कारण सगळ्यात कम्फर्टेबल मला तरी सीटवरतीच वाटतं. मस्तपैकी रिक्लाइन करायचं आणि ताणून झोपून घ्यायचं. पण त्याच्या आधी पण मी असं जुगाड केलंय, म्हणजे असं प्लॅन केलंय की आता हा वाला जो रोड आहे ना,
जवळजवळ एक 15 किलोमीटर, म्हणजे बार्शीमध्येच 15 किलोमीटर पुढे गेल्यानंतर कारी म्हणून गाव आहे ऋतुजाचं. सो मग तिथून लेफ्ट मारला की कारीला जातो रोड. मग माझं प्लॅनिंग असं आहे की त्या आसपासच्या एरियामध्ये तिथं थांबायचं, म्हणजे सकाळी उठलो की, कारण मी आता राहायला आहे ना लॉज वगैरे पण घेतला असता, म्हणजे रूम वगैरे पण घेतली असती, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होईल की आता 2 वाजले. आता तिथं जाता करता सगळा विषय करता करता, आता इथं पण एक पेट्रोल पंप आहे पण मी इथं थांबणार नाही, तर तिथं जाता जाता असं होईल की 3 वाजतील. आणि त्याच्यानंतर मग लगेच सकाळी आंघोळ करून वगैरे आपल्याला म्हणजे मला परत ऋतुजाकडे जायचं सकाळी. जो आपला प्लॅन आहे, मेन प्लॅन आहे, त्याच्यावरती वर्कआउट करायचं. मग मी असं, हा प्लॅन माझ्यासाठी बेस्ट राहील की आजूबाजूला कुठेतरी थांबू, आणि तो वाला पण विषय करायचा ना, तो इस्त्री वगैरे पण करायचं बाकी आहे. सो मग त्या गोष्टी पण लक्षात ठेवून सगळं प्लॅनिंग करायला लागेल. आत्ता तरी जस्ट बार्शीमध्ये आलोय, पण हे रोड वगैरे माझ्या काहीच लक्षात येत नाही. मॅपने जसं दाखवलं त्या हिशोबाने मी चाललोय. तर पुढे गेल्यानंतर काय होतंय काय माहिती. सध्या तरी जरा मला स्टेसाठी चांगली जागा शोधतोय मी. चांगली जागा म्हणजे आजूबाजूला जरा असं लाईट वगैरे असतील अशा ठिकाणी मी थांबणार आहे. कारण मग आपण अनोळखी शहरात आलेलो आहे, उगं काहीतरी चांगलं करायला आलोय आणि दुसराच काहीतरी किस्सा नको घडायला. आता इथपर्यंत आलोय मी. आता एका ठिकाणी गाडी पण लावली आहे. सीन असं झालं की इथून पुढचा मला रस्ता समजत नाही, म्हणजे पुढं कुठं जायचं वगैरे काय. कारण इथला आसपासचा एरिया, सगळ्यात महत्वाचं मला ड्राय क्लीनवाला आहे. कारण तो नाही भेटला तर मला मी कपडे काय घालणार. मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला माझा लुकच नाही दाखवलाय आजचा. ये देखो, ये चड्डी पे आया है तुम्हारा भाई इधर. हे सगळं चड्डीवरती आलोय मी, साधा काम नाही. मला 350 किलोमीटर रनिंग केलंय मी, चड्डीवरती फिरतोय कुत्र्यासारखा. आता असं वाटतंय, मॅप दाखवतोय मला एक 28 किलोमीटर इथून कारी गाव आहे. त्याच्या आसपास जरा कुठं रात्रीचं जरा फेरफटका मारला, जर सपोज एखादा ड्रायक्लीन वाला दिसला ना कुठं, म्हणजे दुकान वगैरे असेल ना, तर त्याच्याच दुकानासमोर गाडी लावतो आणि तिथंच झोपतो. आजचा हाच प्लॅन असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि डोळे कसे झालेत माझे, डोळे कसे झालेत लाल लाल, कारण मी दिवसभर काम केले. 7 वाजता घरी आलो, 8 वाजता सगळं आंघोळ वगैरे करून मग तिथून पुढं 8:15 वाजता घरून निघालो होतो. 9, 10, 11, 12, 1, 2, 6 तास लागले मला. कंटिन्यू ट्रॅव्हल करतो मी 6 तास. त्याच्यामध्ये जेवायला वगैरे थांबलो, तो विषय सोडून द्या. 6-6.5 तास लागलेत मला. आता उद्या सकाळी परत 1-1.5 तास ट्रॅव्हल करायचे. आता मला सगळ्यात आधी ड्राय क्लिनरवाला शोधायचा आहे. त्याच्यापेक्षा इथं पासून काहीच होणार नाही. त्यापेक्षा मग कुठेतरी मॅप जसं दाखवतो ना त्या हिशोबाने मग वर्कआउट करायला लागेल आता. तर सूत्रांच्या माहितीनुसार आत्ताच एक शूटर भेटला होता आपला म्हणजे कसं काय माहिती त्याला, कसं काय ओळखलो मी काय माहिती. मी फोन बघत होतो, मी खिडकी आपली ही वाली काच खाली होती, मी एका ठिकाणी थांबलो होतो. त्यांनी आता रात्रीचे किती, मी मगाशी मला 1:30 वाजता एक सबस्क्रायबर भेटला होता, आता 2:30 वाजलेत. आत्ता पण एक सबस्क्रायबर भेटला. तो बोलला इथं आसपास कुठेतरी तुम्हाला पार्किंगला जागा आहे, पुढे एक पेट्रोल पंप आहे, तुम्ही तिथं गाडी पार्क करणार आहे. आणि आतल्या साईडला, ह्या साईडला, समोरच्या साईडला एक ड्राय क्लीनवाला आहे, जो सकाळी 8:30 वाजता उघडतो त्याचं शॉप. सो मग सकाळी 8:30 वाजता परत इथं यायचं आणि पेट्रोल पंपावरती मस्तपैकी फ्रेश वगैरे व्हायचं. आणि ऑफकोर्स मी आंघोळ करणार नाही, कारण काय आणलेलंच नाही भाई. मी असं चड्डीवरती आलोय, पाठीमागे साईडला आपले कपडे पडले, तेवढा एक ड्रेस, बाकी काय घेऊनच नाही आलो. कारण उद्या सकाळचा दिवसभर इथं स्पेंड करायचा आणि त्याच्यानंतर मग आपलं परत पुण्याला रिटर्न दौडायचं. मग इथं काय थांबण्याचा अर्थ नाही. ह्या ठिकाणी जरा पार्किंग सारखी जागा आहे, इथं लावायला काय हरकत नाही, पण माझी थोडीशी फाटून हातात येते, कारण एरिया थोडासा ऑड आहे. नको बाबा, इथं नको, डोक्याला शॉर्ट नको. सो ह्याच्यापेक्षा कुठेतरी चांगल्या ठिकाणी, अजून कुठेतरी चांगल्या ठिकाणी लावता येते का बघतो. फायनली मला पार्किंगसाठी चांगली जागा भेटली. ह्या साईडला झाडं वगैरे आहेत. वरती इथं कुठे गेला CCTV, हा ह्या साईडला CCTV वगैरे आहे. सो इथं गाडी लावली एकदम मजबूत. आता पार्किंग वगैरे लावली आहे. आता लाईटी बंद करायच्या. आता थोडा वेळ झोपणार आहे मी. जेव्हा जाग येईल त्याच्यानंतर मग आपल्याला आतमध्ये जाऊन ते ड्रायक्लीनचं वगैरे काम करायचं. त्याच्यानंतर मग सगळ्यांना ऋतुजाची रिॲक्शन बघायला भेटेल. आत्ता तरी मी ताणून झोपतो, म्हणजे सकाळी उद्या दिवसभर सगळं कार्यक्रम आहे घरी, म्हणजे त्या ऋतुजाच्या घरी सगळं काहीतरी देवाचं वगैरे काहीतरी विषय आहे. सो मग त्याच्यामध्ये मला सामील व्हायला लागेल. त्यामुळे मग मला थोडंसं एनर्जेटिक दिसणं खूप गरजेचं आहे. आत्ता मस्तपैकी जरा आहे, पार्किंगला वगैरे जागा आहे, तर मस्तपैकी झोपून घेतो आणि डायरेक्ट उद्या सकाळी उठतो. आता मी पण झोपतो, तुम्ही उद्या सकाळची वाट बघा. बाय बाय.
कसं आहे पारुसा लुक. तर सकाळचे 7:30 वाजलेत आणि मी आत्ताशी उठलोय. इथं रात्री गाडी लावली होती आणि समोर तिथं एक लॉन्ड्रीचं दुकान होतं, पण तिथं बराच वेळ झाले. त्यांना विचारलं की चालू कधी होणार दुकान वगैरे. ते बोलले आज तो सुट्टीवरती असतो. त्या आईला म्हटलं मी एक दिवस आलो तर एक दिवस लगेच तो सुट्टी. काय आता बोलणार याच्यावरती. तर तिथे एक नंतर मग एक पोरगा आला होता तिथं. त्याने मला सांगितलं की तुला ज्या रूटला जायचं त्या रूटला पुढे गेल्यानंतर तुला एखाद्या गावात दुकान वगैरे भेटेल, तिथं तुझं काम होऊन जाईल. आणि त्याच्या आधी मी एक पेट्रोल पंप शोधतोय जिथं मी प्रॉपर फेस वगैरे होऊ शकतो. माझ्या चेहऱ्यावरती सगळं असं ऑइली फेस झालंय. सो मला सगळं जरा चेहरा फ्रेश करायचा आहे. आणि ऋतुजाचा मेसेज आला होता एवढं लवकर कसं काय उठला. तिला बोललो अरे पाऊस आहे ना इकडं पुण्यामध्ये पाऊस आहे म्हणून मी लवकर उठला असं सांगितलं. आता 1 तासामध्ये मी तिच्या समोर असेल आणि मग आपल्या सरप्राईज ब्लॉगचा एंड होईल. कारण दिवसभर तिथं स्पेंड करणार आहे मी. त्यांच्यासोबत कार्यक्रम वगैरे तो आहे तो अटेंड करणार. त्याच्यानंतर मी आणि ऋतुजा मग परत पुण्याला रिटर्न जाणार आहे. सो आत्ता तरी मी हे कुठला शिवप्रताप चौक तुळजापूर नाका इथं आलेलो आहे. आणि इथून पुढं आता जवळजवळ मला अजून 30 किलोमीटर अजून रनिंग कव्हर करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मला निवांत जायचं आहे. कारण माझं प्लॅनिंग आहे की एक 10 वाजताच्या आसपास तिला जरा हा सुंदर पारुसा मुकडा दाखवतो. 10 वाजत आलेत आणि मला फायनली माझा जो ड्रेस इस्त्री करायचा होता ना तो मला आत्ताशी भेटलाय. पाठीमागच्या साईडला इथं ठेवून दिलाय. आणि विषय असं झाला तिथं की मी इस्त्री करायला त्याला तिथं गेलो मी. आणि एकतर पहिली गोष्ट सकाळी आजूबाजूला ते माणसं होते ते बोलत होते की 8 वाजता ओपन होईल. आणि तिथं गेलो तर 9 वाजता ते ओपन झालं. आणि ओपन झाल्यावर लगेच भाईची लाईट गेली. आणि त्यात आता असं झालंय की मी पारुसा तर आहेच पण ऋतुजा मला तिकडून आहे ना मेसेज करते ते तिथले जे कार्यक्रम चालू आहे तिथले फोटोज वगैरे पाठवते. सॉरी कॉपीराईट फोटोज वगैरे पाठवते. आणि मला विचारते मी साईडवरती म्हटलं हा मी साईडवरती नाश्ता वगैरे केला का. म्हटलं हो सगळं झालंय साईडवरती. कसं तरी इग्नोर करतोय मी तिला. आत्ता मला येळम खामगाव मला ऍक्च्युली रूट पण माहित नाही. मी चाललोय फक्त. सो एक 10-15 मिनिटांमध्ये पटकन तिथं पोहोचतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आपलं सरप्राईज आजचं बघायला भेटेल, तिची रिॲक्शन बघायला भेटेल. सो आत्ता मी फायनली घरी पोहोचलोय मी सासरवाडीमध्ये. आणि ऋतुजा नाश्ता करते. तिला मी आत्ता बोललो की सरप्राईज पाहिजे ना तुला. कारण मी कालपासून तिला सांगतोय म्हणलं सरप्राईज आहे उद्या सकाळी तुला 10 वाजता सांगतो दाखवतो. तिकडून आता कॉल करते येते. एक मिनिट. एवढी खुश होणार आहे ना एवढी खुश. कैसी हो. कोण रे. काय करत होती तू. नाश्ता. कसं वाटतंय. मला माहिती काय मी कधी सांगितलं तुला मिळणार म्हणून. सकाळीच मला दिसलं होतं ते कशात रिचार्ज केलेला. कशात 300 रुपयाचा दिसलं होतं मला. गाडीचा नंबर दिसला होता मला. मी त्याच्यात काही केलंच नाही. ते विनायकने केलं होतं रिचार्ज. कुठे आई वगैरे कुठे काय बाहेर आलो सर. मला पळत लगेच 2 दिवस. कोण मला करमत होतं शेट का म्हणतो. ये बाहेर चल आलो चल. हिला काय सुधारायचं नाही. हा कसं काय इकडं अचानक आला. चला आतमध्ये जातो जरा आता. कसं आहे सरप्राईज. कुठे बोकड कापलेलं कुठे नाही राहिलं पण आम्हाला कालच कळलं. कसं काय तुम्हाला सरप्राईज म्हणलं येतंय उद्या. बोर झालं होतं मला. यांना माहित नव्हतं. आई कुठे सासूबाई. अरे ब्लॉग माझा कालपासून चालू आहे. बरेच काही. नमस्कार. मला माहित होतं सरप्राईज देणार आणि तुम्हीच येणार. ते काय लावले हे माझ्या येरायचं आहे ना. घरी आलोय लगेच अशी देवासारखी समोर उभी राहिलो आहे. चल बॅग भर जाऊ. चल जा. तू म्हणत असं केलंय शेतात कामाला जाते तिथे 2-4 दिवसापासून. काय काय काम केलं झालं. तू बसायच्या गावाची.
तर्री